मित्रांनो, आपण आज माझा फेवरेट नाश्त्याचा मेनू पाहणार आहोत. त्याला आपण गव्हाचा चिक किंवा कुरडईचा चिक म्हणू शकतो. एकदम मस्त लागतो चवीला. थोडी प्रोसेस कचकट आहे, ते आपण या व्हिडिओ थ्रू बघणार आहोत. आपण इथे 2 वाट्या जवळपास गहू घेतलेला आहे. गहू नॉर्मल कोणताही चालेल, सरबती वगैरे गहू असेल तर चांगला. मी तर साधा आपला गहू घेतलेला आहे, जो जनरल डीमार्टमध्ये वगैरे स्टोअरमध्ये कुठेही भेटतो. ह्याला आपण व्यवस्थित असं धुवून घेतलेलं आहे. धुवून झाल्यानंतर असं ॲक्च्युली आपल्याला 2 वेळेला तरी धुवायला लागतं याला. एकदम गहू स्वच्छ होतो. त्याला धूळ वगैरे जे काही लागलेली असते ती निघून जाते. आणि तुम्ही पाहू शकता की असा गहू नितळ पाण्यामध्ये असा दिसतो आणि जवळपास 1-1.5 इंच त्यामध्ये आपण पाणी एक्स्ट्रा स्टोअर करून ठेवलेलं आहे गव्हाच्या वरती. तर आपण हा आहे आता अशी स्टेट आहे सध्या. आता आहे हा नेक्स्ट डे, म्हणजे सेकंड डेला काहीतरी कंडिशन अशी दिसते. गहू तुमचा भिजत आलेला असतो. असं दाबून पाहिल्यानंतर गहू मऊ लागतो हाताला आणि जरासे असे बबल्स आलेले असतात पाण्यामध्ये. नेक्स्ट डेला पण आपण त्याचं पाणी बदलून घेणार आहोत. परत जुनं पाणी काढून स्वच्छ पाणी त्यामध्ये ॲड करून घेणार आहोत आपण. टॅप वॉटर चालतं, कोणतंही पाणी यूज केलं तरी. असं काही नाही की फिल्टरचंच पाणी यूज करायला लागतं, कारण की पाणी जास्त लागतं या प्रोसेसला. त्याला जवळपास 3 ते 4 दिवस लागू शकतात, डिपेंडिंग ऑन वेदर कसं आहे. उन्हाळ्या दिवसामध्ये हे लवकर बनतं आणि हे जर का थंडीचे दिवस असतील तर एखादा दिवस एक्स्ट्रा लागू शकतो. 3 दिवस लागू शकतात. आता हा आहे थर्ड डेला बघू शकता अशा पाण्यामध्ये खूप जास्त बबल आलेले दिसतील आणि जरासा वेगळा स्मेल असा आंबट यायला लागतो पाण्यामधून. आणि असं गहू दाबून बघितल्यानंतर गव्हामधनं असा चीक बाहेर पडायला लागतो. त्याला आपण समजून घ्यायचं की ते परफेक्ट सध्या भिजलेले आहेत. आता आपण हे मिक्सरमधनं वाटून घेत आहोत. मिक्सर जनरल आपलं मिक्सर घ्यायचं कुठलंही आणि त्यामध्ये आपण हे छान असं प्रकारे त्याचं पेस्ट करून घ्यायचं आहे. आणि मी त्या पेस्टला असं कपड्यातनं न गाळता मी या ठिकाणी चाळणी यूज केलेली आहे. कपड्यातनं कसं खूप जास्त अवघड पडतं, त्यामुळे मी चाळणी यूज केली इथे. आता असं 1-2 वेळेला आपण ते फिरून घेऊ शकतो पाणी ॲड करून. त्याला आपण जितक्या वेळेला धुवू तितकं पाणी क्लीन निघत जातं आणि तसं त्यातनं चीक बाहेर पडायला लागतो. असं लगदा तयार होतो याच्यामधून. त्याला आपण असं छान चाळणीमधून वगैरे स्क्वीज करून काढू शकतो. असं त्यातनं पिठाळ गव्हामधनं बाहेर पडायला लागतं. मी इथं बन्सी गहू यूज केलेला आहे. कोणताही गहू चालेल, फक्त जरा असं जाड गहू असेल, मोठा गहू असेल तर चांगलं. अगदी गहू असं तुटलेला वगैरे गहू इतका काही चांगला त्यातून निघत नाही. असा संपूर्ण गहू पाहिजे, अप्पूट गहू पाहिजे. बघू शकता तुम्ही, मी सेकंड टाइम पण याला छान असं मिक्सरमधून परत फिरून घेतलेलं आहे लगदा, जेणेकरून सगळं त्यातलं एक्स्ट्रॅक्ट होऊन जावं, जे काय गव्हाचं चीक निघणार आहे त्यामधून. याला बरंच पाणी लागतं. ॲक्च्युली मला मोठं भांडं घ्यायला हवं होतं. आता मी नंतर याला ट्रान्सफर करेल मोठ्या भांड्यामध्ये. मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केल्यानंतर जसं कधी असं निघालं आहे ते पिठाळ पाणी त्याचं, आणि ह्याच्यामधनं आपली पुढची रेसिपी बनणार आहे. आता याला आपण ओव्हरनाईट सोक करून देण्यासाठी ठेवणार आहोत. असं ते शांत निथळ पाणी वरती तयार होतं नेक्स्ट डेला. त्यासाठी याला शांत स्टेबल याच्यामध्ये ठेवून द्यायचं.
झाकून ठेवून द्यायचं रात्रीच्या वेळेला. तर नेक्स्ट मॉर्निंगला आपण बघू शकतो की असं काहीतरी तयार झालेलं आहे. सगळं त्यातला जो स्लरी आहे ती खालती बुडाशी बसलेली आहे. वरचं पाणी फेकून द्यायचं आहे आपल्याला. सर्व पाणी फेकून द्यायचं आहे वरती जे जे आलेलं आहे ते. आणि ह्याच्या बुडाशी जी स्लरी बसलेली आहे त्याला आपण सगळं स्मूथ करून घेणार आहोत. अशी ढेप तयार होते बुडाशी त्याच्या. छान असं विरघळून याला एक स्मूथ स्लरी करून घ्यायची आहे. आणि आपण याची फोडणीची तयारी करत आहोत. आपण याला साधं तेल यूज केलेलं आहे. तुमच्या मनावरती आहे. तुम्हाला जर का तुपामध्ये आवडत असेल तुपामध्ये करू शकता. तेलामध्ये आवडत असेल तर तेलामध्येही करू शकता. जुन्या काळामध्ये असं म्हणतात की मल्ल लोक किंवा जे कुस्ती वगैरे खेळतात असे खेळपट्टू पण हा गव्हाचा चीक किंवा कुरडयाचा चीक खायचे. हा खूप असा हेल्दी असा चीक आहे. जरा प्रोसेस किचकट आहे पण मला ते खूप आवडते टेस्ट. त्यामुळे मी कधी वेळ भेटला तर 2-3 महिन्याला एखाद्या वेळेला बनवून खातो. फोडणीमध्ये आपलं ऑप्शनल आहे. तुम्ही जिऱ्याची आणि मीठ टाकून पण फोडणी देऊ शकता. त्यामध्ये तुम्ही तीळ पण ॲड करू शकता असतील तर. लसूण पण ॲड करू शकता जेणेकरून तुम्हाला खमंग लागेल. कुणाकुणाला हीच रेसिपी गोड पण खायला आवडते तर ती लोकं मग मीठ जिरे वगैरे टाकत नाहीत. ती फक्त फोडणी देतात तुपाची वगैरे आणि त्यामध्ये ते साखर आणि दूध घालून पण खाणारे आवडीनं खाणारे लोकं आहेत. प्रत्येकाची डिपेंड करतं टेस्टवरती कसं कोणाला आवडतं ते. इथे मी जिऱ्याची आणि मिठाची फोडणी केलेली आहे. फोडणी होत आली की त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. पाणी जरा जास्त ॲड केलेलं आहे मी इथे जेणेकरून ही चाळणी मी दाखवणार होतो तुम्हाला. अशी प्लेन चाळणी आहे नायलॉनची वगैरे प्लास्टिकची चाळणी आहे. हे सोपं पडतं यानं हे करायला. एक्स्ट्रा जे पाणी मी घेतले आहे पुढे लागलं आपल्याला ते आपण ॲड करणार आहोत. त्यासाठी आपण एक्स्ट्रा जे पाणी आहे ते आपण काढून घेत आहोत सेपरेट भांड्यामध्ये. सेपरेट भांड्यामध्ये म्हणजे कधी गरज पडलीच तर आपल्याला ॲड वगैरे करू शकतो. जसं कुणाला पातळ पाहिजे, कुणाला घट्ट हवं. त्यासाठी एक ऑप्शन आहे चांगला. आणि आपण आता जी आपली स्लरी तयार झालेली आहे ती आपण हळूहळू यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. असे बारीक डाळ याच्यामध्ये आपण सोडलेले आहे जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाहीत आणि शिजायला पण सोपं जाईल, इझी होईल यासाठी. एकदमच सर्व टाकून दिलं की कसं होतं याच्या असं गुठळ्या तयार होतात किंवा छान असं गाठी तयार होतात त्यामध्ये. मग त्या फोडत बसायला लागतं. मग चांगलं शिजत नाही, कुठं कच्चं राहतं त्यासाठी. अशा प्रकारे उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला ती सगळी स्लरी टाकून द्यायची आहे. अशी स्मूथ एकदम असं होईपर्यंत आपल्याला ते चांगलं शिजवायचं आहे. हा नाश्ता छान आहे मेनू. पोटभर खाल्लं तर अगदी असं छान एकदम टेस्टी लागतो. बऱ्याच जणांना हा खूप आवडतो. म्हणजे मित्रांमध्ये पण मैत्रिणीमध्ये पण खूप जणांना हा मेनू आवडतो. मी कधी बनवलं तर त्यांना शेअर करत असतो हा. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्ही पहिले असं कुरडई बनवण्यासाठी खात असाल बनवून पण सेपरेट नाश्त्यासाठी जरा किचकट आहे मेनू पण आवडीला काही करू शकत नाही. ज्याची आवड आहे खाण्याची तो खाण्याशिवाय राहू नाही शकत. असं छान इथं शिजवून घेत आहोत आपण याला. मी तर कुठेतरी एका ठिकाणी तर नाश्त्याचा मेनू पण बघितला हॉटेलमध्ये याचा. गव्हाचा चीक म्हणून नाश्त्याचा मेनू होता. एकाचा स्टॉलचाच मला एक व्हिडिओ आला होता. त्या ठिकाणी ती लोकं हे सेल करत होती. आता ते जे थोडं घट्ट झालं आहे पीठ म्हणून मी ते उरलेलं जे पाणी आहे ते मी ते ॲड करून घेत आहे. असं झाकून ठेवायचं आहे आणि 5 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर तुम्ही डायरेक्टली याला घेऊन खाऊ शकता. हा तुमचा गव्हाचा चीक तयार झालेला आहे. तुम्ही याचं कुरडई पण करू शकता आणि तुम्ही खाऊही शकता. थँक्स फॉर वॉचिंग.